धनगर हा मेंढीपालन करणारा समाज आहे. शेकडो वर्षांपासून हा समाज तेच काम करतोय. शेळ्या मेंढ्या घेऊन डोंगर दर्या रानावनातून भटकायचं, त्यांच्यावरती पोट भरायचं. गावात घर नाही, पण गावाच्या टोकाला वाड्यांवरती कळ्यांवरती राहायचं. आणि म्हणूनच धनगर समाजाला आजही भटकंती करणारा समाज म्हणून ओळखलं जातं. हा समाज तसा खूप मोठा आहे. महाराष्ट्रात साधारण 15% लोकसंख्या असलेला हा समाज आहे. मराठा जातीच्या खालोखाल येणारा समाज, पण तरीसुद्धा त्यांना अजूनही योग्य हक्क मिळाले नाहीयेत, असं या समाजाचा आरोप आहे. सरकारने 1990 धनगर समाजाला NTC या गटामध्ये टाकलं आणि फक्त 3.5% आरक्षण दिलं. पण या गटासाठी ना काही खास योजना, ना मोठं बजेट, आणि म्हणूनच हा समाज आजही मागच राहिलाय. धनगरांचा धर्म, देव, सण, उत्सव हे सगळं काही वेगळं आहे. विरोबा खंडोबा हे त्यांचे देव आहेत. भंडारा तळी भरणं या त्यांच्या खास प्रथा आहेत. धनगरी ओव्या, गजनृत्य हे त्यांचं खास नृत्य आणि गाणं आहे. त्यांची संस्कृतीसुद्धा पूर्णपणे वेगळी आहे. धनगर आजही गावापासून दूर वाड्यांवरती राहतात. शहराशी त्यांचा जास्त संबंध नसतो आणि म्हणूनच त्यांना मूक समाज किंवा बुजरा समाजही म्हटलं जातं. शिक्षण, नोकरी, सत्ता यामध्ये त्यांचं फारसं अस्तित्व नाहीये. त्यामुळे सरकारने शेळी मेंढी महामंडळ केलं, पण त्यासाठी फक्त 5 कोटी रुपये दिले. एवढ्या पैशामध्ये एवढ्या मोठ्या समाजाचं काय होणार आहे किंवा त्यांना काय फायदा मिळणार? आणि म्हणूनच हा समाज, आम्ही आदिवासी समाजाचे सगळे निकष पूर्ण करतो. आमचा व्यवसाय, आमची संस्कृती, आमचं भटकंतीचं जीवन हे सगळं आदिवासींसारखं आहे. मग आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच ST मध्ये का घेत नाही, असा सवाल करतो. त्यामुळे धनगर समाजाची मागणी अगदी साधी आहे. आम्हाला ST प्रवर्गात घ्या आणि योग्य हक्क द्या. पण हे खरंच योग्य आहे का? धनगरांप्रमाणे सध्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेल्या बंजारा समाज, या दोन्ही समाजांना ST प्रवर्गातून आरक्षण देणं शक्य आहे का? सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी पाटील आणि तुम्ही पाहत आहात आजचा आवाज. आधी बघूया धनगर आरक्षणाचा नेमका प्रश्न काय. तर धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून म्हणजेच ST मधून आरक्षण द्यावं अशी मागणी या समाजाची जुनी आहे. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून म्हणजेच NTC मधून आरक्षण आहे. मात्र अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R आणि D असा शब्द वापरण्यात आला. म्हणजेच ड ऐवजी र असा उल्लेख आल्यानं आत्तापर्यंत या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा धनगर समाजातर्फे करण्यात येतो. मात्र धनगर किंवा धनगड हे एकच आहेत. त्यामुळे धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळावं अशी या समाजाची मागणी आहे. आणि त्यामुळे धनगर समाजाला ST आरक्षण मिळू शकतं का? तर याचं उत्तर आहे हो आणि नाही. पण कसं सांगते, तर भारतीय घटनेनुसार जर एखादा समाज आदिवासींमध्ये ठरवलेले 5 निकष म्हणजेच आदिम जीवन, वेगळी संस्कृती, गावापासून दूर राहणं, बुजरेपणा, मागासलेपण असे हे जे काही 5 निकष आहेत ते पूर्ण करत असेल तर त्याला ST मध्ये घेता येतं. आता धनगर समाज हे निकष पूर्ण करतो असं त्या समाजाचं म्हणणं आहे. त्यानुसार काही राज्यांमध्ये जसं की गुजरात, आंध्र प्रदेश या ठिकाणी धनगरांना ST दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात सुद्धा तो दर्जा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे झालं होचं उत्तर. आता मी नाही का म्हटलं ते सुद्धा आता समजून घेऊयात. तर बघा, ST मध्ये कोणाला घ्यायचं हे राज्य सरकार ठरवू शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकार आणि संसदेकडून कायदा बदलावा लागतो. महाराष्ट्रात सध्या धनगर NTC या प्रवर्गात आहेत आणि धनगड हे नाव ST यादीत असलं तरी तो एक वेगळा समाज आहे असं सरकार आणि न्यायालय सांगू शकतं. त्यामुळे फक्त नावं साधर्म्य दाखवून ST मिळवणं शक्य नाहीये. शिवाय समाजाचे पुरावे जसे की जीवन पद्धती, मागासलेपणाचे आकडे हे सगळं केंद्र सरकारला पुरेसं पटलेले नाहीयेत आणि त्यामुळे प्रश्न अडकून राहिलेला आहे. आणि म्हणूनच धनगर समाजाला महाराष्ट्रात ST आरक्षण मिळत नाहीये. फक्त NTCचं आरक्षण आहे. ST मिळवायचं असेल तर राज्याने ठोस असे पुरावे गोळा केले पाहिजेत आणि ते केंद्राकडे पाठवले पाहिजेत आणि त्यानंतर संसदेमध्ये कायदा करून हे सगळं अंमलात आणू शकतं. तोपर्यंत समाजाला तातडीचा दिलासा देण्यासाठी खास योजना असतील, शिष्यवृत्ती असेल, पशुपालकांसाठी सुविधा असतील, अशा सगळ्या गोष्टी राज्य सरकारने वाढवायला हव्यात. आता हे झालं धनगर आरक्षणाचं. आता धनगरांपाठोपाठ बंजारा समाजाच्या आरक्षणाचा नेमका काय प्रश्न आहे तोही बघूयात. तर बघा, मनोज सरांग पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक नवा शासन आदेश काढला होता. यामध्ये राज्यामध्ये हैदराबाद गॅझेट इयर लागू करण्याची मराठा समाजाची मागणी मंजूर करण्यात आली. आता याचा मोठा फायदा हा मराठा समाजासोबतच बंजारा समाजाला सुद्धा होण्याची शक्यता नाचवता येत नाहीये.
कारण तत्कालीन निजाम सरकारच्या हैदराबाद गॅझेट इयरमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त भटक्या जमाती म्हणजेच नोमॅटिक ट्राईब एनटी प्रवर्गाचं आरक्षण आहे. शिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये उदाहरणार्थ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. आणि याच मागणीला धरून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता बंजारा समाज सुद्धा हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत महाराष्ट्रात आम्हाला एसटीमधून आरक्षण द्या यासाठी आंदोलन तीव्र करू शकतं. त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळू शकतं का याबद्दल सुद्धा अगदी सविस्तरपणे पाहूयात. सुरुवातीला आपण समजून घेऊयात की गॅझेट इयर म्हणजे नेमकं काय. तर गॅझेट इयर म्हणजे